शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर आजचा विषय आहे साधारणतः प्रत्येकजण बागेला विश्रांती काळ आहे असं समजून पाणी बंद करीत आहे। तर आपापल्या जमिनीची साधारणतः काळी जमीन असेल, हलकी जमीन असेल, मध्यम जमीन असेल, त्या वर्गवारीनुसार पाण्याचे नियोजन हे केलं पाहिजे। तर आमचं या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, एक मिनिट। हे पाणी आता चालू आहे। तर सर्वसाधारण बागेला जोपर्यंत आपल्याला धरायची नाही किंवा जमिनीच्या प्रतवारीनुसार 2 महिने, 15 दिवस, 20 दिवस, 45 दिवस, 90 दिवस असा कालावधी असतो रेस्टमध्ये पाणी तोडायचा किंवा नैसर्गिक पानगळ करण्याच्या पद्धतीनुसार। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाग ही साधारणतः प्रत्येकाची आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये उतरून गेलेले आहेत। तर 2-2, 3-3, 4-4 महिने झाले आहेत काहींच्या बागांना। काहींनी पाऊस बंद झाल्याच्या नंतर पाणी दिलं नाही, परंतु पाणी दिलं पाहिजे। पाणी नाही दिल्याच्या नंतर जे आतमधला 2 पानं, 3 पानं, 4 पानं जे मेन स्टेम्प असतं, ते मेन स्टेम्पवरचं 2-2, 4-4 पानं हे वाळून किंवा पिवळे पडून गळत आहेत। तर प्रत्येक शेतकरी म्हणतात की बाबा आतलं पाणी म्हणजे पानं गळत आहेत, आमची नैसर्गिकरित्या एक 20 ते 25% पानगळ झालेली आहे। परंतु तसं नाही आहे, तो गैरसमज काढून टाका। कारण काय होतं, आपण पाणी दिलेलं नाही आहे, त्यामुळे बाग ही ट्रेस हाऊसचे जात आहे। तर ट्रेस मॅनेजमेंट हा एक खूप मोठा टॉपिक आहे, आपण त्यावर नंतर व्हिडिओ बनवणार आहोत। याच्या अगोदरही 3 व्हिडिओ बनवले होते, तरी देखील बनवणार आहेत। परंतु बाग ही ताण अवस्थेत नाही आहे, तर ती बाग हा ट्रेसवर जात आहे। तर ट्रेस म्हणजे जैविक ताणावरती बाग गेल्याच्या नंतर बाग कळी न फेकता काळी जळती। काळी जळल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला बहार धरती वेळी आपल्याला त्याच्यामध्ये चौकीला किंवा कळी निघण्याला प्रॉब्लेम येतात। त्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे की या दिवसामध्ये थंडी जरी असेल तरी देखील आपल्याला पाण्याचं नियोजन, जर बाग आपली हलक्या जमिनीवरती असेल तर बागेमध्ये पाण्याचं प्रमाण हे पाहिजेच। तुमची 4 दिवसाची पाण्याची पाळी असेल, 5 दिवसाची पाण्याची पाळी असेल, 6 दिवसाची असेल तर 1-1, 2-2 दिवस लेट, परंतु पाणी हे दिलंच पाहिजे। पाणी नाही दिल्याच्या नंतर बागा 100% पानगळ करायला सुरुवात करतात आणि शेतकऱ्यांचे लगेच मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की बा आता बाग आमची ताणावशी जात आहे, आम्हाला प्रोग्राम चालू करावा लागेल। असं काही नाही आहे। बागामधला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक बारकावे हे आपण ऑब्झर्व केले पाहिजे। कारण पाणी कमी पडल्याच्या नंतर बाग ही ताणावरती जाते असं आपण म्हणतो, परंतु ती जैविक ट्रेसमध्ये बाग जात असते। त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे। कारण महत्त्वाचं म्हणजे बाग धरल्यापासून ते बाग बहार धरल्यापासून बहार उतरेपर्यंत पाणी हे जास्त लागत असतं आणि रेस्ट काळामध्ये पाणी हे कमी लागत असतं, परंतु पाणी हे बागेला लागतंच। धन्यवाद।